हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिव्हिल ॲडिक्स. तर बऱ्याच दिवसांनी आपण आज परत एक महत्त्वाच्या विषयाकडं लक्ष देणार आहे, जे खूप दिवसापूर्वी व्हायला पाहिलं होतं. सिडको ॲनालिसिस ऑफ 2025. ठीक आहे, तर इयर तर आता संपत आलं आहे, बट स्टील आपण हे वर्ष संपायच्या आत जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते कवर करणारच आहे. तर त्यामध्ये सिव्हिल ॲडिक्सकडून तुम्हाला सिडको ॲनालिसिस जे ॲक्च्युली 2 months आधीच भेटायला पाहिलं होतं, बट ड्यू टू सम मेडिकल इश्यूज, ठीक आहे, आणि प्लस काही वेगळ्या एक्झाम्स असतात जे आता तुमच्या लेवलला नाही पण ऑफिसर लेवलला काही एक्झाम्स असतात जे बाकीच्या मुलांच्या राहिल्या होत्या, त्याचं प्रिपरेशन पण होतं. सो ह्या गोष्टींमुळे वेळ भेटला नाही, तर त्यामुळं आपण आता कवर करतो आहे. ठीक आहे, सिडको पॅटर्न बघूया एकदा. जर कोणी नवीन असेल स्टुडंट तर त्यालाही कळून जाईल की सिडको जेई एक्झामसाठी काय पॅटर्न आहे. सिडको ईसाठी तर यामध्ये मराठी असतं, इंग्लिश, रिझनिंग आणि स्पेसिफिक डिसिप्लिन, म्हणजेच त्याला म्हणतो आपण सिव्हिल इंजिनिअरिंग. ठीक आहे, सिव्हिल इंजिनिअरिंगचे 50-50 क्वेश्चन्स जे होते 2 सेटमध्ये, आणि त्यामध्ये 120 minutes तुम्हाला दिले जातात. 10 marks अजून ह्यामध्ये ॲडिशनल असतात, ते म्हणजे कशासाठी, सॅप सर्टिफिकेट. ठीक आहे, ज्याच्याकडे असेल हे मोस्टली जास्तीत जास्त ही ह्या एक्झामचा फायदा जे मुंबईत राहणार आहेत, कारण ह्याचं मेन ऑफिस जे आहे CBD बेलापूर. ठीक आहे, CBD बेलापूर, नवी मुंबई इथं आहे. तर यामध्ये तुम्हाला थोडक्यात समजून घ्यायचं आहे की मराठी यामध्ये 50 क्वेश्चन्स 50 marks, इंग्लिश 50 क्वेश्चन्स 50, त्यानंतर रिझनिंग 50-50, आणि सिव्हिल इंजिनिअरिंग जे तुमचं डिसिप्लिन आहे त्यामध्ये तुम्हाला पण 50-50 marks होते. तर हे आपण आता प्रेझेंट करणार आहे. ठीक आहे, तर यामध्ये जास्त वेळ न घेता, जसं आपण पहिल्यापासून ॲनालिसिस फास्ट दिलं आहे, वेळ न खाता जे महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत आणि जे रिपिटेटिव्ह किंवा जे वाटतं की न्यूमॅरिकल्स खूप लेंदी आले होते किंवा स्टेटमेंट बेस्ड होते, ते कवर केलेलं आहे कोर्समध्ये. ठीक आहे, तर यामध्ये जे फास्ट घेता येतील तेवढेच कन्सिडर केलेले आहेत, त्यामुळे सगळेचे सगळे नाही आहेत, बट जेवढे मॅक्झिमम देता येतील तेवढे दिलेले आहेत. ठीक आहे, ईवबद्दल विचारलं होतं. रूफचा जो पार्ट असतो, कुठला पार्ट असतो, तो लोअर एज ऑफ द रूफ म्हणतो आपण त्याला, जो एक्सटेंड करतो बियॉन्ड दी वॉल्स. कशासाठी, टू डिरेक्ट द रेन वॉटर अवे फ्रॉम द स्ट्रक्चर. ठीक आहे, तर यामध्ये जसं तुम्हाला दिसतं की हा ईव आहे. ठीक आहे, हा रूफ दिसतो तुम्हाला, आणि जो एक्सटेंडेड पोर्शन दिसतो तुम्हाला, आणि कशासाठी, टू डायरेक्ट दी रेन वॉटर. तर ह्या रिलेटेड काही क्वेश्चन्स होते, तर तुम्ही बघून घ्या. त्यानंतर थिसन पॉलिगॉन खूप बेसिक क्वेश्चन आहे जो हायड्रोलॉजीमधला आहे, आणि त्यामध्ये तुम्हाला काय विचारलं, ॲव्हरेज रेनफॉलचा फॉर्म्युला, दॅट्स ऑल. P1 A1 P2 A2 हा जो वेटेड ॲव्हरेज काढायचा तुम्हाला, आणि जे तुम्हाला व्हॅल्यू पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे, प्रेसिपिटेशन, तर खाली डिवाईड करणार तुम्ही एरियाने. ठीक आहे मित्रांनो, तो सिम्पल हा फॉर्म्युला वापरायचा होता, एक न्यूमरिकल आलं होतं. त्यानंतर कंडिशन, हे जे आहे फ्लोटच्या रिलेटेड काही क्वेश्चन्स होते. सब क्रिटिकल, हे सगळं हा डिटेल जो आहे मोठा क्वेश्चन होता, सो कवर केलं आपण कोर्समध्ये डायरेक्टली. त्यानंतर पार्ट ऑफ द रोड दॅट ॲक्ट लॅटरल सपोर्ट अँड वॉटर ड्रेन, तर त्याला काय म्हणलं, तर तुम्हाला माहिती की जे आहे बर्म, अ रेस्ड बॅरियर ऑर एम्बॅंकमेंट अलॉंग द रोड विच कलेक्ट्स अँड कंट्रोल काय, रन ऑफ वॉटर वाईल ऑल्सो प्रोव्हाइडिंग स्ट्रक्चर स्टॅबिलिटी टू रोड शोल्डर. तर हे बर्म आहे. ठीक आहे, बर्मची डेफिनेशन विचारली आहे. शोल्डरची डेफिनेशन म्हणजे रोड्सच्या रिलेटेड जे पण पार्ट्स आहेत, कॅम्बर, बर्म, कर्ब, शोल्डर, जे पण आहेत, जे तुम्हाला वाटतं इम्पॉर्टंट ते सगळे करा. ठीक आहे, मॅच द पेअर, पेंट्सबद्दल क्वेश्चन होता. मॅच द पेअर्समध्ये पिगमेंट कशासाठी आहे, तर टायटेनियम डायऑक्साईड किंवा आयन म्हणतो आपण. तर ह्यानंतर ऑक्साईड्स, ह्यामध्ये ड्रायर कशासाठी, तर कोबाल्ट. त्यानंतर कोबाल्ट सॉल्ट्स, मॅग्नीज सॉल्ट्स. एक्सटेंडरसाठी काय आहे, एक्सटेंडरसाठी तुम्हाला कॅल्शियम कार्बोनेट किंवा टॅल्क. ठीक आहे,
तर ह्या रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन मॅच द पेअरमध्ये करायचा होता पेंट्सच्या रिलेटेड. त्यानंतर रोड ट्रॅफिक कंट्रोल दॅट कंट्रोल इनफ्लो ऑफ ट्रॅफिक अँड आउटफ्लो ॲट दी सेम टाईम. तर ह्यासाठी हे जे आहे ATCS म्हणतो आपण त्याला, ॲडॅप्टिव्ह ट्रॅफिक कंट्रोल सिस्टम, हे जे आहे इनफ्लो आणि आउटफ्लो दोघांसाठी, आणि रॅम्प मीटरिंग पण, ठीक आहे, त्याबरोबर. तर हे जे आहे ट्रॅफिक कंट्रोलर म्हणून ॲक्ट केलं जातं. तर ह्यामध्ये जर तुम्हाला वाटलं तर ह्या रिलेटेड थोड्याशा गोष्टी सर्च करा, अजून थोड्या डेप्थमध्ये जा, कारण हे वरवरनं जसं सांगतो आपण कोर्समध्ये अजून डिटेलमध्ये जाऊ आपण त्यामध्ये, ठीक आहे. तर DSIचा फॉर्म्युला जो डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनेसी, तर प्लेन, आता ह्यामध्ये सगळेच दिलेले आहेत, पण तुम्हाला एकच विचारलं होतं प्लेन फ्रेमला, तर 3m + r - 3j + c, त्यानंतर रिजिडला 6m + r - 6j + c, ठीक आहे. आता हे तर सीचा जो आहे उल्लेख नाही, तो सी का आहे तो सगळं कोर्समध्ये कवर केलेलं आहे आपण. त्यानंतर पिन जॉईंटेडमध्ये m + r - 2j. स्पेस, तर जेव्हा स्पेस येईल, तर इथं जसं तुम्ही बघितलं की स्पेस जेव्हा आलेलं आहे, तेव्हा जे आहे इथं जी व्हॅल्यू आहे ती 6j झाली आणि इथं 3j झालेली आहे, ठीक आहे. तर ह्याच्या 2 टाइम्स, म्हणजे पिन जॉईंटेडचे 3j असेल तर त्याच्या 2 टाइम्स काय म्हणतो आपण रिजिडला राहतं. म्हणजे कशामध्ये स्पेस फ्रेममध्येच तुम्हाला हे बघायला भेटणार आहे. तर ह्यामध्ये सिम्पल हे जे आहे M काय आहे, मेंबर्स आहेत, ठीक आहे. ह्याच्या रिलेटेड मी न्यूमेरिकल कवर केलेले आहेत कोर्समध्ये, आणि इवन यूट्यूबवर पण दिलेलं आहे फ्रीमध्ये. R म्हणजे काय, तुमचे रिॲक्शन्स आहेत. J म्हणजे काय, तुमचे जॉईंट्स आहेत. तर ह्यामध्ये रिॲक्शन तुमचे कशावर ठरतात, सपोर्ट कुठला आहे तुमचा, फिक्स आहे की तुमचा रोलर सपोर्ट आहे की तुमचा पिन सपोर्ट आहे, कुठला सपोर्ट आहे त्यानुसार तुमचे रिॲक्शन ठरतात. ते कसं आहे काय डिटेलमध्ये सगळं दिलेलं आहे आपण, ठीक आहे. आणि J म्हणजे काय, जॉईंट्स म्हणजे आता समजा ही फ्रेम आहे, तर त्याला किती जॉईंट आहेत, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे. तर ह्यामध्ये सपोर्टला कन्सिडर करायचं की नाही करायचं हे सगळं आपण कोर्समध्ये शिकवलेलं आहे. त्यानंतर बकलिंग थिअरी कोणी दिली आहे, युलर्सची आहे. सिम्पल आहे यार, कॉलममध्ये युलर्सनी बेसिक थिअरी दिली आहे आणि एक फॉर्म्युला आहे युलर्सचा, कुठला, क्रिपलिंग लोड π² EI/LE². यामध्ये LE काय आहे, ही इफेक्टिव्ह लेंथ कन्सिडर करतो आपण, आणि ही कंडिशन्स आहेत वेगळे, त्यानुसार ती लेंथ चेंज होते. त्यानंतर कुठली मेथड नाही आहे कॉन्क्रीट मिक्स डिझाईनची, तर त्यामध्ये बरेचसे ऑप्शन असतील. IS मेथड आहे, परत अमेरिकनची एक मेथड आहे, ठीक आहे, ब्रिटिश कोड आहे, त्यानंतर तुमचं फल्करसन रूल आहे, त्यानंतर फायनस मॉड्युलस आहे. अशा बऱ्याचशा मेथड आहेत. त्यामध्ये एक ऑप्शन दिलं होतं मोमेंट एरिया, तर ही मेथड नाही, ही स्ट्रक्चरल ॲनालिसिसमध्ये, ठीक आहे. मोमेंट एरिया ही स्लोप डिफ्लेक्शन किंवा जे मोमेंट एरिया मेथड म्हणतो आपण त्या रिलेटेड हे जे आहे स्ट्रक्चरल ॲनालिसिसमध्ये आपण, जे तुम्हाला सगळ्यांना माहिती, त्या रिलेटेड तुम्हाला डिफ्लेक्शन, स्लोप डिफ्लेक्शन, मोमेंट एरिया ह्या सगळ्या मेथड्स आहेत. तर त्यामध्ये आपण हे आता ह्यामध्ये CMD म्हणजे हा कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीचा जो विषय, यामध्ये ही यूज नाही करत, ठीक आहे. लॉंग टर्म सेटलमेंट, तर लॉंग टर्म सेटलमेंटच्या रिलेटेड काय आहे, तर लॉंग टर्म सेटलमेंटच्या रिलेटेड जे आहे की तुमचं लॉंग टर्म सेटलमेंट हे कुठल्या ऑफ फाईन ग्रेन सॉईल इज अ टाईप ऑफ कन्सॉलिडेशन. तर कन्सॉलिडेशनच्या रिलेटेड विचारलं होतं. इन द टर्म आर नॉट इंटरचेंजेबल. तर ह्यामध्ये लॉंग टर्म सेटलमेंट म्हणजे कशा रिलेटेड आहे, कुठल्या कन्सेप्टच्या रिलेटेड विचारलं तर कन्सॉलिडेशनमध्येच ती टर्म वापरतो आपण, लॉंग टाईम सेटलमेंट किंवा लॉंग टाईम सेटलमेंट ऑफ फाईन ग्रेन सॉईल, ठीक आहे. तर हे कन्सॉलिडेशनचा पार्ट आहे. कन्सॉलिडेशन आणि कॉम्पॅक्शनमध्ये काय फरक आहे, कसं असतात, हे सगळं सांगितलेलं आहे. त्यानंतर फर्स्ट स्टेज ऑफ सीवेज, ठीक आहे, ॲसिड. त्यामध्ये द ॲसिड स्टेज ऑफ सीवेज मोस्ट लाईकली रेफर टू ॲसिड फर्मेंटेशन फेज. तर ह्याला ॲसिड फर्मेंटेशन फेज म्हणतात, विच इज इनिशियल बायोलॉजिकल प्रोसेस ऑफ ॲनएरोबिक डायजेशन. तर ह्यामध्ये जी आहे की फर्स्ट स्टेज ऑफ सीवेज कुठली आहे, तर ॲसिड स्टेज ऑफ सीवेज, जी मोस्ट लाईकली रेफर टू ॲसिड फर्मेंटेशन फेज म्हणलेलं आहे, ठीक आहे.
तर ॲसिड फर्मेंटेशन फेज. त्यानंतर नॉईज डेसिबलचा हा फॉर्म्युला पण आपण कवर केलेला आहे. साऊंड प्रेशर लेवल कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला ह्या फॉर्म्युल्याने. तर ह्यामध्ये LP इक्वल टू काय येणार आहे 20 log 10, ठीक आहे, PRMS अपॉन P रेफरन्स. तर ह्यामध्ये एक रेफरन्स प्रेशर जे आहे विथ रिस्पेक्ट टू RMS प्रेशर जे आहे ते डेसिबलमध्ये, म्हणजे हे बघा इथंच नॉईज कशामध्ये कॅल्क्युलेट करतो हा पण एक क्वेश्चन विचारला आहे. डेसिबलमध्ये ऑलरेडी कॅल्क्युलेट करतो आपण. आणि ह्याचे वेगळे डेसिबल्स जे आहेत ते वेगळे एरियानुसार तुमच्या डे नाईट टाईमनुसार चेंज होतात. तर ते आपण चार्ट्समध्ये बघितलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर सिम्पली सपोर्टेड बीम आहे. सेंटरला काय येणार आहे मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट किती येणार आहे. पॉईंट लोड असेल तर ह्यामध्ये पॉईंट लोड असेल तर WL/4, UDL असेल तर WL²/8. हे सगळं माहीत झालं आहे. त्यानंतर ब्लिडिंग आणि सेग्रिगेशन सांगायची गरज नाही. सेग्रिगेशन म्हणजे काय, ॲग्रिगेट सेपरेट आउट होतात. त्यानंतर ब्लिडिंग म्हणजे काय, पाणी येतं, ठीक आहे, लायटन्स म्हणतो आपण. इन द फॉर्म ऑफ सेग्रिगेशन कॉन्क्रीट वेअर एक्सेस वॉटर राइजेस ओव्हर द सरफेस, ठीक आहे, सरफेसवर वॉटर राईज होतं. फ्रेशली प्लेस मिक्स. त्यानंतर त्याची ड्युरेबिलिटी कमी होते, ठीक आहे. त्यानंतर चेन एररवर न्यूमरिकल्स, ठीक आहे. तर हे जे आहे न्यूमरिकल स्टेप बाय स्टेप आपण कोर्समध्ये बघू. त्यानंतर कॉन्क्रीट स्ट्रेंथ इज फुल्ली तर अचीव म्हणजे वेळ लागतो खूप, पण 95 to 99 ऑलमोस्ट 28 days तुम्ही टिक करू शकता, करेक्ट आन्सर. त्यानंतर कारण कसं आहे आपण बघितलं 3 days, 7 days, 28 days. 3मध्ये किती 50% आहे. त्यानंतर 7मध्ये 2/3 म्हणजे 67% आहे किंवा 70% पर्यंत. त्यानंतर 14 daysला किती येतं 90% आहे, ठीक आहे. 28ला 95 to 99, ठीक आहे, 99पर्यंत कन्सिडर करू शकता तुम्ही. प्लेन टेबल सर्वेबद्दल तुम्हाला स्टेटमेंट होतं. रॉंग स्टेटमेंट फॉर्म प्लेन टेबल इट इज ॲक्युरेट अँड प्रिसाईज, हे रॉंग स्टेटमेंट होतं. इट इज सुटेबल फॉर वेट अँड डेन्सली वुडेड नो एरियाज और मॅग्नेटिक डिस्टर्बन्सेस हॅव नो इम्पॅक्ट. तर हे रॉंग स्टेटमेंट ओळखायचे होते तुम्हाला, ठीक आहे. प्लेन टेबलबद्दल तुम्हाला सांगायची गरज नाही. प्लेन टेबल सर्वे हा स्मॉल स्केल एरिया किंवा स्मॉल एरियासाठी आणि ॲक्युरेसी पण जिथं कमी लागेल तर अशा ठिकाणी तुम्ही एक टेबल असतो ज्यावर एक शीट असते, तिथं तुम्ही जे आहेत तुम्हाला ट्रॅव्हर्स ड्रॉ करायचा असतो, ठीक आहे. तर त्यामध्ये जे आहे तुमचे वेरियस इक्विपमेंट्स असतात, ॲलिडेड म्हणा किंवा प्लंबॉब म्हणा, प्लंबिंग फोर्क म्हणा, ठीक आहे. तर ह्या रिलेटेड जे आहेत आणि वेगवेगळे मेथड आहेत ह्याचे. इंटरसेक्शन मेथड आहे, त्यानंतर रेडिएशन आहे. तर असे वेगळ्या मेथड्सनी आपण काय करतो सर्वे करतो. नंतर PIV थेरी. PIV सगळ्यांना माहिती, रिॲक्शन टाईम जेव्हा कॅल्क्युलेट करायचा असतो तेव्हा ही थेरी वापरतो आपण. ह्याचा फक्त फुल फॉर्म विचारला आहे तर फुल फॉर्म सांगून देतो. परसेप्शन, इंटलेक्शन, इमोशन, व्हायलेशन. लहान बाळ पण सांगू शकतं, ठीक आहे. त्यामध्ये नेम ऑफ स्टील ब्रिज हॅविंग सपोर्ट रेस्टेड हॉरिझॉन्टली. तर ह्यामध्ये द टर्म यू आर लुकिंग फॉर बीम ब्रिज और गर्डर ब्रिज म्हणू शकतो, विच इज यूज फॉर हॉरिझॉन्टल बीम. तर गर्डर ब्रिज त्याचा उत्तर आहे, ठीक आहे. गर्डर ब्रिज म्हणू शकता तुम्ही. यामध्ये अ स्पेसिफिक व्हेरियंट दॅट युजेस स्टील गर्डर, प्लेट गर्डर ब्रिज, ठीक आहे. प्लास्टरिंग न्यूमरिकल. तर यामध्ये क्वांटिटी ऑफ प्लास्टर कॅल्क्युलेट करायची आहे तुम्हाला. याचं वॉल एरिया मल्टिप्लाय करायचं थिकनेसबद्दल. तर एरिया इंटू थिकनेस इक्वल टू व्हॉल्यूम आलं म्हणजे मीटर स्क्वेअर किंवा मीटर स्क्वेअरमध्येच तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं ॲक्च्युली वॉलचा एरिया. थिकनेस इंटू त्याची जे आहे लेंथ, ठीक आहे, जे पण हाईट आहे किंवा लेंथ आहे. तर त्याने तुम्हाला काय करायचं एरिया फाइंड करायचं आहे आणि त्याला फॅक्टरने मल्टिप्लाय करायचं 1.3. कारण जे तुम्ही फाइंड करता नॉर्मली जो एरिया फाइंड करता तुम्ही काय करणार आहे, जो व्हॉल्यूम फाइंड करणार आहे प्लास्टरिंगसाठी तो वेट असणार आहे, वेट, ठीक आहे. तर ह्यामध्ये प्लास्टर कॅल्क्युलेट करायला तुम्हाला वेट नाही ड्राय लागणार आहे, ठीक आहे. ड्राय व्हॉल्यूम. तर ड्रायला वेट टू ड्राय करायला एक फॅक्टर आहे 1.33.
प्लास्टरिंगसाठी, ठीक आहे. 33% आपण त्यामध्ये कन्सिडर करतो अकाउंट फॉर वॉइड्स, तर वॉइड फिलिंगसाठी. आणि त्यामध्ये जे आहे तुम्हाला हेच जर तुम्हाला कॉन्क्रीटच्या रिलेटेड ॲक्च्युली कॅल्क्युलेट करायचं आहे ड्राय व्हॉल्यूम ऑफ कॉन्क्रीट, तर तुम्ही काय करता 1.54 फॅक्टर वापरता. तर यामध्ये मोर्टारला किंवा मोर्टारला नाही कॉन्क्रीटला तुम्ही वापरता, ठीक आहे. त्यानंतर सेंटर लाईनचं न्यूमरिकल एस्टिमेशनसाठी माहिती सगळ्यांना, एखादी बिल्डिंग दिली जाते वॉल्स, त्याचं सेंटर लाईन कॅल्क्युलेट करा म्हणतात, तर तुम्हाला माहीत पाहिजे की इथं सेंटर टू सेंटर डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. ह्यामध्ये आता ही शॉर्ट वॉल आहे, लाँग वॉल असते, एक तर लाँग वॉल शॉर्ट वॉल आहे आणि सेंटर लाईन, 2 मेथड आहेत. त्यामध्ये सेंटर लाईन सेंटर टू सेंटर ऑफ 2 वॉलमधले जे सेंटर आहे त्याचं सेंटर घ्यायचं आहे, दोघांना मल्टिप्लाय करायचं, कारण 2 वॉल आहे तर ×2 त्या हिशोबाने तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. इनकॉम्प्रेसिबल नॉन विस्कस इमॅजिनरी फ्लुइड, तर त्यालाच आयडियल म्हणतो आपण, कारण नॉन विस्कस इनकॉम्प्रेसिबल त्यामध्ये फ्रिक्शनलेस असा फ्लुइड एक्झिस्ट करत नाही, तर त्याला आयडियल फ्लुइड म्हणतो आपण. रॉंग स्टेटमेंट परत तेच आहे. फर्स्ट क्लास ब्रिकसाठी जे आहे वॉटर कंटेंट वॉटर ॲब्झॉर्प्शन ॲक्च्युली असतं 20%, तर 22% म्हणलेलं आहे. तर ते सेकंड क्लास ब्रिकला 22 आहे फ्रेंड्स, ठीक आहे. थर्ड क्लास ब्रिकला किती आहे, थर्ड क्लास ब्रिकला 25% आहे. तर ह्यामध्ये फर्स्ट क्लास ब्रिकला 20% आहे, तर ते रॉंग स्टेटमेंट कन्सिडर करू शकतो. EPC ॲग्रीमेंट सगळ्यांना माहिती, हे इंजिनिअरिंग प्रोक्युरमेंट अँड कन्स्ट्रक्शन. जेव्हा पण तुम्ही शासनामध्ये जाल काम कराल, तुम्हाला मोस्टली जर PWD असेल, WRD असेल, मोठ्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला EPC लेवलचे कॉन्ट्रॅक्ट्स बघायला भेटतील, की मोठे जे प्रोजेक्ट्स आहेत hundreds of CRsमध्ये, तर मोठ्या प्रोजेक्टसाठी EPC कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट केले जातात. तर त्यामध्ये इंजिनिअरिंग प्रोक्युरमेंट आणि कन्स्ट्रक्शन मोस्टली कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी ह्यामध्ये जास्त वाढली जाते, आणि दोन्हीकडून फायदा ॲक्च्युली त्यामध्ये, पण डिपार्टमेंटला थोडासा लोड कमी होतं EPCमध्ये, ठीक आहे. तर चांगलं आहे EPC प्रोजेक्ट्स, तर ह्याबद्दल जरा तुम्ही वाचा. इन्फ्रास्ट्रक्चर एनर्जी इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये मिनिमम ग्रेड ऑफ कॉन्क्रीट फॉर प्री-टेन्शनला किती आहे M40, तर एक होतं PRE प्री आणि दुसरं आहे पोस्ट. तर ह्याचं उलटा लक्षात ठेवा म्हणलं आहे, 1 2 3 लेटर्स आहेत तर ह्याला M40 द्या, 4 द्या. इथं 4 लेटर आहेत, ठीक आहे, तर इथं M30 द्या, ठीक आहे, इथं 3 द्या. तर इथं सिम्पल आहे. आणि IS कोड लक्षात ठेवा यार, प्री स्ट्रेस 1343, तर IS कोड कधीच विसरू नका, प्री स्ट्रेसचं इम्पॉर्टंट आहे. फोर्स दिलेला आहे, एरिया दिलेला आहे, स्ट्रेस कॅल्क्युलेटर सिग्मा = P/A. तुम्हाला हे कन्वर्ट करायचं आहे मीटर स्क्वेअरमध्ये, कारण पास्कलमध्ये विचारलेलं आहे, तर पास्कल न्यूटन पर मीटर स्क्वेअर असतं. प्लस आता इथं किती उरलं, तर ठीक आहे, इथं वर 30 × 10⁻³ कारण इथं किलो न्यूटन आहे, त्याचं 10⁻³ झालं, आणि खाली 10⁻⁻6, तर हे वर गेलं की 10⁻⁹ होतं, आणि 10⁻⁹ आपण जिगा म्हणतो. तर हे कशाला काय म्हणतो हे सगळं तुम्ही आता बघून घ्या, की मेगा म्हणजे 10⁻⁶, जिगा म्हणजे 10⁻⁹, हे आता सांगायची वेळ ही नाही आहे, ठीक आहे. मार्बल इज मेड ऑफ मेटामॉर्फिक रॉक, प्लास्टिसिटी PL = लिक्विड लिमिट मायनस प्लास्टिक लिमिट, कशात नाही ॲटरबर्ग लिमिट्समधून आलेलं आहे. सुपर एलिव्हेशन E + F = V²/GR, किंवा E + F = V²/127R, ठीक आहे. हा सुपर एलिव्हेशनचा न्यूमरिकल. क्वांटिटी ऑफ सेटलेबल सॉलिड दिसल्या इमॉफ कोन. नंतर वेस्ट वॉटर फर्स्ट स्टेप, यामध्ये स्क्रीनिंग आहे, ठीक आहे. स्क्रीनिंग म्हणजे फ्लोटिंग मॅटर ते कॅल्क्युलेट करू शकता. व्हॅरियन्सचं न्यूमेरिकल आहे, व्हॅरियन्स = σ², बस तुम्हाला स्टँडर्ड डेविएशन काढायचं आहे आणि त्याचा स्क्वेअर करायचं, दॅट्स ऑल. त्यानंतर सेट 2, आता आपण सेट 1 ते 32 क्वेश्चन्स बघितले. सेट 2ला येऊ. सेट 2ला फर्स्ट ॲब्राहम्स लॉ. डफ ॲब्राहम्स लॉ सगळ्यांना माहिती की वॉटर सिमेंट रेशोबद्दल लॉ आहे,
आणि काय म्हणतो वॉटर सिमेंट रेशो इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्ट्रेंथ. एवढंच लॉ यार, ह्यामध्ये खूप विचार करायची गरज नाही. स्ट्रेंथ कुठली आहे कॉन्क्रीटची, आणि कॉन्क्रीटची स्ट्रेंथ कशी असते कॉम्प्रेसिव्ह, तर सांगायची गरज नाही. तर तुम्हाला उद्या म्हणलं की टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट, काय संबंध आहे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, ठीक आहे, स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट म्हणलं आहे, विषय संपला. त्यानंतर शॅलो फाउंडेशन, प्री टेन्शन, पोस्ट टेन्शन हे सगळं कोर्समध्ये कवर केलं आहे. कोफर डॅम जो टेम्पररी स्ट्रक्चर आहे, जेव्हा तुम्हाला वेल फाउंडेशन बनवायचं आहे किंवा पाण्यामध्ये फाउंडेशन बनवायचं तेव्हा कोफर डॅम यूज केले जातात. जेव्हा पाणी आहे, जिथं ब्रिज बांधता तुम्ही, ठीक आहे, तर अशा ठिकाणी जिथं कोफर डॅम्सचा वापर केला जातो एरिया ड्राय मेंटेन करायला. कारण कंडिशन तुम्हाला वर्किंग कंडिशन मेंटेन करायची आहे, पाण्यात काम करता येणार नाही, ठीक आहे. आपल्याकडं काय अशी कुठली पॉवर नाही की पाण्यात उतरून काम करू आपण, तर यासाठी कोफर डॅम्स बिल्ड केले जातात. इलॅस्टिक शॉर्टनिंगची डेफिनेशन काय, हा इमिजिएट टेम्पररी डिफॉर्मेशन आहे. ह्यामध्ये कशामध्ये कॉन्क्रीट मेंबर दॅट ऑकर्स ड्यू टू कॉम्प्रेशन अप्लाइड बाय प्री स्ट्रेसिंग ऑफ टेंडन. तर टेंडनमध्ये जेव्हा तुमचं जे म्हणतो ना डिफॉर्मेशन, कशामध्ये शॉर्टनिंग ऑफ द कॉन्क्रीट, तर ह्यामध्ये तुम्हाला हा जो लॉस आहे प्री टेन्शन पोस्ट टेन्शन जे आहे त्यामध्ये काउंट केला जातो आपला प्री स्ट्रेसिंगमधला लॉस आहे, ठीक आहे. इलॅस्टिक शॉर्टनिंग खूप इम्पॉर्टंट आहे आणि याला टेम्पररी डिफॉर्मेशन म्हणतात. तर शॉर्टनिंग डिफॉर्मेशन हे एकच आहे, ठीक आहे. तर त्यामध्ये कॉन्क्रीटच्या मेंबरमध्ये ड्यू टू कशामुळं कॉम्प्रेशन, आपण जे जॅकिंग करतो कॉम्प्रेशन देतो आहे, तर त्या रिलेटेड हा लॉस होऊन जातो. रेल्वे गेजबद्दल विचारलं आहे, ब्रॉड गेज, मीटर गेज, नॅरो गेज सांगायची गरज नाही, तरी पण ब्रॉड गेज, मीटर गेज, नॅरो गेज, ठीक आहे. ब्रॉड गेज 1.676, मीटर गेज 1, नंतर हे 0.76. तर हे सगळं आता माहीत पाहिजे तुम्हाला, ठीक आहे, मीटर्समध्ये ते. त्यानंतर सर्वेचं तुम्हाला माहिती आहे की 180 to 270 कुठला पार्ट आहे, 0 हा 90, हा 180, हा 270. तर तुम्हाला माहिती आहे की हा कुठला आहे, साऊथ आहे, हा वेस्ट आहे, ठीक आहे, हा ईस्ट आहे, हा नॉर्थ आहे. तर इथं येतो आहे तो, ठीक आहे, 180 to 270. तर सिम्पल आहे साऊथ वेस्ट, आणि ह्याचं बेसिक्स जे आहे ते कोर्समध्ये कवर केलेले आहे. तर यामध्ये सिंकिंग फंड म्हणजे काय, SI ओवर 1 + I ब्रॅकेट रेस टू n-1 हा सिम्पल बेसिक फॉर्म्युला वापरायचा आहे. आणि ह्या रिलेटेड हे जे ट्रिक पण आहे ती कोर्समध्ये दिलेली आहे, ठीक आहे, की डायरेक्टली तुम्हाला ह्या n व्हॅल्यूवरनं सिंकिंग फंड गेस कसं करता येईल या रिलेटेड ती ट्रिक आहे, ठीक आहे. तर तेवढा वेळ नाही आहे, आणि तुम्हाला जर कॅल्सी दिला असेल तर ठीक आहे, तुम्ही डायरेक्टली कॅल्क्युलेट करू शकता. त्यानंतर लाईम टू सिलिका रेशोबद्दल इथं विचारलेलं आहे की लाईम टू सिलिका रेशो ऑल्सो नोन ॲज लाईम सॅच्युरेशन फॅक्टर. ह्यालाच काय म्हणतो आपण, लाईम सॅच्युरेशन फॅक्टर, विच इज अ क्रुशियल पॅरामीटर इन सिमेंट केमिस्ट्री in ordinary Portland cement that dictates the strength and soundness of final product. टिपिकल रेशो किती असतो तो लाईम टू सिलिकाचा 1.15 to 1.25. तर ह्या रेशोमध्ये आपण यूज करतो, ठीक आहे. लाईम टू सिलिका खूप इम्पॉर्टंट आहे, त्यालाच आपण LSF म्हणतो, लाईम सॅच्युरेशन फॅक्टर. किती असतो हा 1.15 to 1.25च्या रेंजमध्ये. त्यानंतर न्यूमरिकल जे आहे सुपर एलिव्हेशनचं हे पण सांगायची गरज नाही, E+F V² ओवर 127 R. त्यामध्ये तुम्हाला R दिलं आहे का रेडियस फाइंड करायचं, तुम्हाला R फाइंड करायचं आहे. तर वेलॉसिटी दिली आहे 100, ठीक आहे. E दिलेलं आहे 0.07, F दिलं 0.15. तर ह्यामध्ये ह्या व्हॅल्यूजसाठी आहे ना तुम्ही आधीच करून ठेवलं तर बेटर होईल. 127चं 22% किती येतात ते बघा. हे R × R = 100 × 100 झाला. तर ह्यालाच तुम्हाला फक्त काय करायचं 10% कॅल्क्युलेट करायचं. 10% किती आलं 12.7 × 2 करा, ठीक
ठीक आहे. म्हणजे ह्याला 13 पकडून चला, इंटू 2 तर 26. तर 26 म्हणजे 26ने ऑलमोस्ट तुम्ही 26 किंवा 28ने जरी डिवाइड केलं, 100 इंटू 100 डिवाइड बाय 28, तरी ह्या रिलेटेड जरी केलं तुम्ही तरी पण तुम्हाला त्याचं करेक्ट आन्सर भेटून जाईल. तर जवळपास जर तुम्ही बघितलं की आता ह्याला जर 26 म्हणजे 25च्या रिलेटेड 400 पेक्षा थोडंसं कमी म्हणजे 360च्या आसपासच्या लेवलला तुम्हाला आन्सर भेटून जाईल याचा. म्हणजे एक्झॅक्ट आता तुम्ही जे कॅल्क्युलेशन करून तुम्ही बघा किती येतं आणि कळवा, ठीक आहे. हा होमवर्क आहे तुमच्यासाठी. सेंटर लाईन न्यूमरिकल आपण कोर्समध्ये दिलेला आहे. पॅसिमिस्टिक, ऑप्टिमिस्टिक. आता हे बघा, ह्यामध्ये TE हा एक्सपेक्टेड टाईमचा कन्सेप्ट आहे. TP + 4TM + T0/6. प्रत्येकाच्या आयुष्यात हेच 3 टाईम आहेत, ठीक आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्टेबल राहायचं आहे, काही करायचं नाही. TP म्हणजे असा टाईम आहे जो सगळ्यात खराब आहे तुमच्या आयुष्यातला, बॅड टाईम. यामध्ये तुमची पोस्ट नाही निघत, तुमचं लग्न नाही होत, त्यानंतर तुमचे घरचे शिवाय द्यायला चालू करतात. सपोज हा टाईम एखादा दिवस असं पकडा की सगळंच वाईट आहे. त्यानंतर एखादा दिवस असा आहे की ज्यामध्ये पोस्ट निघली आहे, गर्लफ्रेंड परत आली आहे, त्यानंतर तुम्ही एन्जॉय करताय, म्हणजे सगळंच चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, ऑप्टिमिस्टिक आहे, ऑल गुड. तो तुमचा बेस्ट डे आहे. आणि जास्तीत जास्त दिवस ज्यामध्ये ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी होणार, जसं की पोस्ट पण नाही निघत आहे, तुम्ही दुःखी पण होत नाही आहे, किंवा सगळं नॉर्मल आहे, तर हा नॉर्मल टाईम आहे, ठीक आहे. हा तुमच्या आयुष्यातला नॉर्मल टाईम आहे. तर ह्या तिन्ही टाईममध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, काय करायचं आहे, स्टेबल राहायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. पण आपल्या ह्या हिशोबाने तुम्हाला बघू की प्रोजेक्ट इव्हॅल्युएशन अँड रिव्ह्यू टेक्निकमध्ये पेसिमिस्टिक टाईम जो काय म्हणतात त्याला, जो लॉंगेस्ट पॉसिबल टाईम आहे तो रिप्रेझेंट करतो लॉंगेस्ट पॉसिबल टाईम. त्यामध्ये एव्हरीथिंग गोज रॉंग म्हणजेच बॅड टाईम, ठीक आहे. त्यानंतर हब अँड स्पोक इन एअरपोर्ट. तर ह्या रिलेटेड जे आहे हे तुम्हाला हब अँड स्पोक जे आहे एअरपोर्ट रिलेटेड टर्मिनॉलॉजीज आहेत की स्मॉल एअरपोर्ट म्हणजे काय, कनेक्ट करतं, स्पोक कनेक्ट टू दिस हब. यामध्ये जे आहे जे काय कॉन्सन्ट्रेटेड फ्लाईट्स ॲट दी सेंट्रल हब. तर हब म्हणजे तेच आहे की एक सेंट्रलाइज्ड एरिया जिथं कनेक्ट होतात एअरलाईन्स. तर सिस्टम ऑफ हब अँड स्पोक सिस्टम इज अ नेटवर्क वेअर एअरलाईन्स कॉन्सन्ट्रेट फ्लाईट ॲट दी सेंटर ऑफ हब. तेच आहे की जिथं एकत्र येणार आहेत तुमचे एअरलाईन्स, जिथं कनेक्ट करतात. तर सिस्टम ऑफ नेटवर्क आहे, नेटवर्क ऑफ एअरलाईन्स, ठीक आहे. तर एवढंच लक्षात ठेवायचं आहे, यामध्ये दुसरं काय नाही आहे. मकिंग टनेलच्या रिलेटेड आहे. यामध्ये काय करतो आपण, प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग एक्सकॅव्हेटेड रॉक. तर एक्सकॅव्हेटेड रॉक, टेब्रिज, हे जे अदर मटेरियल आहे ते रिमूव्ह करतो यामध्ये, त्यालाच मकिंग म्हणतात. टिंबर डिफेक्ट कवर केलेलं आहे. कंकर सुरकी. तर सुरकी ही ब्रिक पावडरच्या रिलेटेड आहे. आणि ह्यामध्ये ऑर बर्न्ड क्ले यूज फॉर सबस्टिट्यूट ऑफ सँड. तर सँड कॉन्क्रीटला सबस्टिट्यूट म्हणून आपण कधी कधी काय वापरतो, सुरखी वापरतो. पण द सेम फंक्शन ऑफ सँड बट ऑल्सो इम्पार्ट सेम स्ट्रेंथ अँड हायड्रोलिसिटी. तर ह्यामध्ये सेम स्ट्रेंथ पण देतं प्लस हायड्रोलिसिटी मेंटेन होती. तर त्यासाठी सुरखीला आपण कधी कधी काय करतो, रिप्लेस करतो, ठीक आहे. त्यानंतर ड्रिप इरिगेशनबद्दल विचारलेलं आहे. तर ड्रिप इरिगेशनलाच हे ॲक्च्युली ड्रिप इरिगेशन म्हणा खूप जुनी मेथड इस्रायलमध्ये डेव्हलप झाली होती, ठीक आहे. तर इस्रायलमध्ये त्याचं नाव पडलं ट्रिकल यूज वेअर वॉटर स्कॅरसिटी. जिथं खूप कमी पाणी होतं अशा ठिकाणी डेव्हलप करायची गरज पडली होती. तर ते डेझर्ट एरियाज जास्त होते तिथं, तर त्यामध्ये तिथं पर्याय नव्हता फार्मर्सकडे, आणि त्यावेळेस ही इन्व्हेंट झाली ड्रिप सिस्टम, ठीक आहे. तर हे वॉटर स्कॅरसिटी आणि सॉइल प्रॉब्लेमसाठी सोल्युशन बेस्ट आहे. ह्यामध्ये आता सगळीकडे वापरण्यात येतं स्लो ॲप्लिकेशन ऑफ वॉटर, ड्रॉप बाय ड्रॉप रूट झोनमध्ये डायरेक्टली जातं क्रॉपच्या,
आणि एकदम भारी क्रॉप येतो. तर ह्यामध्ये आता बरेचसे जे म्हणतो आपण प्रगतशील शेतकरी किंवा जे आता एकदम शिकलेले शेतकरी ज्यांना म्हणतो की स्टडीड किंवा लिटरेट फार्मर्स, तर ते यूज करतात आजकाल ड्रिप इरिगेशन. वॉटर सेविंग 50 to 70% आहे. डिफरन्स काय? डिफरन्स इन वॉटर डिलिव्हरी रेट शुड नॉट एक्सेड 10%. तर डिस्चार्ज रेट किती आहे? 1 ते 4 लिटर एका तासात. एका तासात जवळपास 2-2.5 लिटर तरी ॲव्हरेज पकडून चला. आणि प्रेशर आहे 1.5 to 2.5. वॉटर इफिशियन्सी 95%. आणि यूज फॉर क्रॉप, ऑर्चर्ड, ग्रीन हाऊसेस. जिथं जिथं तुम्ही बघताय आता की पॉली हाऊस म्हणा, ग्रीन हाऊसेस म्हणा, तिथं पण ड्रिपचा वापर खूप केलेल्या ऑर्चर्ड्स ट्रीजमध्ये. तर फ्रूटसाठी तर बऱ्याचशा आता तुम्ही मँगोज लावा किंवा अजून बाकी बरेचसे फ्रूट्स किंवा व्हेजिटेबल्समध्ये ड्रिप इरिगेशन इज द बेस्ट टेक्निक. त्यानंतर लायटन्स म्हणजे काय? ब्लीडिंग इज अ प्रोसेस वेअर एक्सेस वॉटर rises up to surface. Lightens is a weak sandy layer that forms on the surface. ठीक आहे, हा ब्लिडिंगचाच एक पार्ट आहे. त्यास ब्लिडिंग होतं जेव्हा पाणी राईज होतं, त्यामध्ये एक वीक सँडी लेअर जो सरफेसवर बनतो, स्पेसिफिकली ड्यू टू वॉटर कॅरिंग सिमेंट पार्टिकल्स अपवर्ड. ठीक आहे, कशामुळे बनतो हा? की हे जे ब्लिडिंग झालेलं आहे कॉन्क्रीटमध्ये त्याचंच कॉज आहे. हा जो कॉज आहे त्याचा हा इफेक्ट आहे थोडक्यात लायटन्स. म्हणजे ब्लिडिंग तुमचा क्लॉज आहे आणि लायटन्स इफेक्ट आहे. ठीक आहे, तर ह्या रिलेटेड असं लक्षात ठेवा. टार्गेट मीन स्ट्रेंथ सिम्पल फॉर्म्युला आहे, हा पण तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, एफ एम म्हणतो आपण. FM इज इक्वल टू FCK प्लस 1.65 सिग्मा किंवा FCK प्लस K सिग्मा आपण म्हणतो. हा K फॅक्टर आहे, 1.65 जनरली असतो आणि तो व्हॅरी होतो. तो सांगतो मी कुठल्या सिच्युएशनला किती. त्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ ही जी आहे, कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ म्हणजे जी तुमची M20 आहे की 25 आहे की 30 आहे, किती आहे कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ. ठीक आहे, तर त्या रिलेटेड तुमची जी स्ट्रेंथ आहे ती तिथं टाकायची आहे. सिग्मा जो आहे तो व्हॅरी करतो, त्याचा एक चार्ट आहे ग्रेड ऑफ कॉन्क्रीटनुसार. K फॅक्टर फिक्स आहे 1.65. ठीक आहे, त्यानंतर सुपर रिलेशन फॉर हिली एरिया. तर बघा, स्नो बाउंड एरिया विचारला मागच्या वेळेस. स्नो बाउंडला 7% आहे, हिलीला 10 आहे, अर्बनला 4 आहे. प्लेन रोलिंग म्हणजे स्नो बाउंड एरिया. त्यानंतर PSD फुल फॉर्म, यामध्ये PSD फॉर मेट्रो प्लॅटफॉर्म स्क्रीन डोर. ठीक आहे, सिम्पल. त्यानंतर शोल्डर डेफिनेशन. शोल्डर म्हणजेच काय? ही पण एक इमर्जन्सी लेन म्हणून वापरली जाते. एजला असती रोडच्या. ॲकोमोडेशन ऑफ स्टॉप्ड व्हेकल, जेव्हा पण स्टॉप होते किंवा इमर्जन्सी लेन म्हणून तुम्ही वापरू शकता. लॅटर सपोर्ट फॉर द सरफेस. द शोल्डर शुड बी स्ट्रॉंग. शोल्डर स्ट्रॉंग पाहिजे. त्यामध्ये IRCने काय रिकमेंडेशन दिले ॲक्च्युली ते विचारतात. मिनिमम विड्थ किती आहे? 2.5 मीटर तरी पाहिजे. आणि वर्किंग इट इज डिझायरेबल विड्थ किती आहे? 4.6, मिनिमम 2.5. आणि शोल्डरसाठी एक स्लोप द्यायला पाहिजे कमीत कमी. का? कारण पावसाचं पाणी आहे, तुम्ही कॅम्बर देता, पण कॅम्बर बरोबर थोडासा स्लोप शोल्डरलाही द्यावा लागतो. कारण जर सपोज तुमचा शोल्डर स्ट्रेट असेल आणि तुमचं कॅम्बर असं असेल तर पाणी जाईल, ठीक आहे, कॅम्बरवरून, पण ही तर डॅमेज करेल. आणि ह्यावरनं काय होईल की शोल्डर जर तुमचं स्ट्रेट राहिलं तर एज पण क्रॅक होईल, तुमचे एजेसमध्ये क्रॅक पडतील. तर ह्या कारणासाठी एज क्रॅक होऊ नये म्हणून हा पण स्लोप दिला जातो. हा 0.5% राहतो. हा 0.5%. थोडासा स्लोप दिला की मग पूर्ण पाणी तुमचं खाली ड्रेन आउट होईल, ड्रेनमध्ये जाईल. तर ह्या कारणासाठी हे सगळं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. गेज डिस्टन्स सांगितलं की गेज काय? गेज ऑफ रेल्वे ट्रॅक इज क्लिअर डिस्टन्स बिटवीन द इनर रेल. तर तुमचे इनर रेल्स जे आहेत,
ह्या दोघांमधलं हे जे डिस्टन्स आहे त्याला गेज डिस्टन्स म्हणतो. हे ब्रॉड गेज, मीटर गेज, नॅरो गेजसाठी वेगळं वेगळं तेच सांगितलेलंच आहे आता. आणि डिस्टन्स बिटवीन द इनर फेसेस, ठीक आहे, इनर फेसेस ऑफ व्हील्स त्याला व्हील गेज म्हणतो. त्यानंतर रिॲक्शन टर्बाईन. रिॲक्शन आता ह्यामध्ये 2 प्रकारचे टर्बाईन, इम्पल्स एक आहे आणि रिॲक्शन. इम्पल्समध्ये पेल्टन येतात, रिॲक्शनमध्ये 2 येतात, फ्रान्सिस आणि कॅपलान. तर ह्यामध्ये हे सगळ्या गोष्टी कोर्समध्ये कव्हर केलेल्या आहेत. त्यामध्ये IS 800 नुसार टॅक रिवेटिंगबद्दल विचारलेलं होतं. IS 800 नुसार 2007 नुसार टॅक रिवेटिंग जर नॉट एक्सपोज टू वेदर स्पेसिंग शल नॉट एक्सेड 32 टाइम्स द थिकनेस, म्हणजे 32T हा त्याचा आहे, किंवा 300 और 300 विच एवर इज लेस, मिनिमम ऑफ 2. त्यानंतर टॅग फास्टनर. टॅगिंग फास्टनर एक्सपोज टू वेदर, एक्सपोज टू वेदर नॉट एक्सपोज एवढाच फरक आहे. एक्सपोज असेल तर 16T, ठीक आहे, और 200. तर ते तुम्हाला काय दिलं होतं एक्झाममध्ये ते त्यानुसार चेंज होईल, ठीक आहे. फक्त जर एक्सपोज नसेल तर डबल होईल, 32 होईल. एक्सपोज असेल तर 16 और 200, ठीक आहे. एवढंच काळजी घ्या. त्यानंतर प्लास्टिक क्ले सेटलमेंट. यामध्ये पण वेरियस सेटलमेंट्सचे तुम्हाला माहीत पाहिजे की परमिसिबल आणि डिफरन्शियल सेटलमेंटमध्ये फरक काय. तर ह्यामध्ये डिफरन्शियल सेटलमेंट वेगळी गोष्ट आहे, परमिसिबल सेटलमेंट वेगळी गोष्ट आहे. सँडसाठी आयसोलेटेड आणि राफ्ट हे 2 फाउंडेशन, इथं पण आयसोलेटेड आणि राफ्ट. तर ह्यामध्ये सँडसाठी 40 आहे आणि राफ्टसाठी रेंज जास्त आहे, 40 to 65. इथं दोन्हीला सेम आहे, ठीक आहे. आयसोलेटेड आणि राफ्टला डिफरन्शियल सेटलमेंट सेम राहतं आणि इवन ह्याच्यामध्ये पण सेम राहतं. क्लेसाठी 40 राहतं, ठीक आहे. आणि इथं जे आहे 65 आयसोलेटेडला आणि 65 to 100 राफ्टला आहे. म्हणजे 40, 65, 100 तीनच गोष्टी लक्षात ठेवायच्यात. आणि इथं 25 आणि 40, म्हणजे इथं जो स्टार्ट आहे हा इथं एंड आहे. आणि थोडक्यात 25, 40, 65, 100 हे 4 गोष्टी लक्षात ठेवल्या. हे डिफरन्शियल सेटलमेंट झालं. डिफरन्शियल सेटलमेंट DS, ही DS ही कशासाठी आयसोलेटेड आणि ही तुमची राफ्टसाठी. एवढंच लक्षात ठेवा 2 व्हॅल्यूज. ह्यामध्ये तुमचं जे आहे सँड आहे, ह्यामध्ये तुमचं क्ले. मग इथून जे सुरू होतं तुमचं सँड चालू होतं ॲक्च्युली. तर सँडसाठी आयसोलेटेडला परत हे 40 आहे आणि 40 to 65 राफ्टला आहे. त्यानंतर 65 to 100 जे तुमचं आहे क्लेसाठी आहे, पण 65 जे आहे मिनिमम लिमिट आयसोलेटेड क्लेसाठी. तर अशा जे खूप महत्त्वाचे आकडे आहेत, कुठले 4च आहेत, पण तुम्हाला ते असं दाखवलं आहे की खूप डाटा आहे, ठीक आहे. तर तुम्ही किती त्याला एकदम क्रिस्प करता आणि किती छोटं करून व्यवस्थित रिप्रेझेंट करता तेवढं इझी लक्षात राहील ते तुमच्या. पण इथं विचारलं काय, प्लास्टिक क्ले. प्लास्टिक क्लेची गोष्ट वेगळी आहे. तर 75 to 100च्या रेंजमध्ये. तर तुम्ही इथं बघितलं तर जवळपास के 100च म्हणलेलं आहे. 65 इथं म्हणलेलं आहे आयसोलेटेडला, इथं आयसोलेटेड किंवा स्ट्रिप स्क्वेअरला इथं पण सेमच आहे, 65च्या ऐवजी 75 म्हणलेलं आहे, ठीक आहे. तर प्लास्टिक क्लेचा विषय थोडासा फरक आहे क्ले आणि प्लास्टिक क्लेमध्ये. कारण प्लास्टिक क्ले जो आहे तो नॅचरली ऑकरिंग ह्याच्यामधला असतो, नॅचरल असतो. प्लास्टिकमध्ये काय होतं, थोडंसं पाणी जे आहे जास्त राहतं, म्हणजे ह्याची प्लास्टिसिटी थोडी जास्त राहते आणि वीक असतो हा. त्यामुळे ह्याचं जर सेटलमेंट मे बी 75 मध्ये थोडंसं जास्त दिलं असेल. तर त्या रिलेटेड तुम्ही थोडंसं स्टडी करा की प्लास्टिक क्ले आणि नॉर्मल क्ले तर थोडासा डिफरन्स पडलेला आहे 65-75. पण ठीक आहे, ओके, त्या रेंजमधलेच तुम्हाला जवळपास ऑप्शन दिले जातील. खूप कन्फ्यूज व्हायची गरज नाही यामध्ये. नॉईज डेसिबल मेजर्ड इन, इथं तुम्हाला इथे नॉईज पॉल्युशन कशामध्ये हे मगाशी बघितलं आपण. नंतर प्युरिफिकेशन ऑफ फ्ल्यू गॅसेस, यामध्ये जे आहे FGD की फ्ल्यू गॅस डिसल्फरायझेशन ही कॉमन मेथड आहे सल्फर डायऑक्साईड रिमूव्ह करायला. जसं की कोल, फॉसेल्स लाईक
कोल ऑइल, वन ऑफ द मोस्ट इफेक्टिव्ह टेक्निक जी आहे कॅल्शियम ऑक्साईड किंवा लाईमस्टोननी पण तुम्ही फ्लू गॅसेस रिमूव्ह करू शकता. प्रिन्सिपल स्ट्रेसेस आर कॅल्क्युलेटेड बाय, तुम्हाला माहिती मोहर सर्कल शिवाय दुसरं कोण कॅल्क्युलेट करणार. मोहर साहेब आपले फेवरेट, त्यावेळेस कॅल्क्युलेटर्स जास्त नव्हते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ॲनालिसिस करायला खूप त्रास व्हायचा, मोठे मोठे कॅल्क्युलेशन. त्यावेळेस मोहर साहेबांनी मस्तपैकी एक सर्कल दिला आणि म्हणलं की आता तुमचं काम सोपं झालं, या सर्कलवर प्लॉट करा, तुमची स्ट्रेस निघून जाईल. ठीक आहे, आणि तुम्ही पण स्ट्रेस फ्री व्हाल. त्यानंतर पट रिसोर्स लेवलिंगचा एक पार्ट आहे, प्रोजेक्ट मॅनेजमेंटचं टेक्निक आहे, ज्यामध्ये ॲडजस्ट करतो आपण ॲक्टिव्हिटी स्टार्ट अँड डेट्स टू बॅलन्स द रिसोर्स. ठीक आहे, इट एम्स टू मिनिमाइज फ्लक्च्युएशन मिनिमाइज करायला तुम्हाला दिलं जातं हे. तर ह्यामध्ये ॲलोकेशन आणि कन्सिस्टंट वर्कलोड व टीम मेंबर ओव्हर ॲलोकेशनसाठी वॉटरप्रूफिंग ऑफ फ्लेक्सिबल पेमेंट. तर यामध्ये बिटुमिन इज अ की कंपोनंट ऑफ ॲस्फाल्ट, नॅचरली ॲक्ट एज अ वॉटरप्रूफिंग एजंट. तर यामध्ये वॉटरप्रूफिंग एजंट म्हणून कोण ॲक्ट करतं फ्लेक्झिबलमध्ये, बिटुमिन की कंपोनंट जो आहे ॲस्फाल्टचा तोच वॉटरप्रूफिंग एजंट म्हणून ॲक्ट करतो. प्रॉप कॅन्टिलिव्हरचं जे आहे तुम्हाला विथ मुवमेंट, त्यामध्ये तुम्हाला स्टिफनेस कॅल्क्युलेट करायची होती. ठीक आहे, ह्याचा न्यूमरिकल आहे किंवा ह्याचा जो फॉर्म्युला आहे तो डिराईव्ह करतो आपण कोर्समध्ये. रिलेटिव्ह पोझिशन ऑफ द पॉईंट इन सर्वे डिटरमाइंड बाय. तर रिलेटिव्ह पोझिशन्स किती पॉईंट्सनी डिटरमाइन करतो, 2 पॉईंट्स ऑफ रेफरन्स. यामध्ये जो प्रिन्सिपल आहे की ॲटलिस्ट किती 2 पॉईंट पाहिजे किंवा वर्क फ्रॉम होल टू पार्ट, जो 2 प्रिन्सिपल आहे त्या प्रिन्सिपल ऑफ सर्वेवर जे आहे क्वेश्चन पडला होता. PET पोटेन्शियल इव्हॅपोट्रान्सपिरेशन, मॅक्झिमम अमाऊंट जी इव्हॅपरेट होती फ्रॉम सरफेस आणि प्लांट्सवरून. तर त्या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे की सरफेसवरून काही पाणी गेलं आणि झाडावरून काही पाणी गेलं, तर या दोघांचं कॉम्बिनेशन जे आहे पोटेन्शियल इव्हॅपोट्रान्सपिरेशन. ठीक आहे, तर बस एवढं सिम्पल आहे. त्यानंतर ओव्हरबर्डन प्रेशरचा फॉर्म्युला आहे P=ρgh, दॅट्स ऑल, सांगायची जास्त गरज नाही. एस्टिमेशन ऑफ बोल्डर हे कसं करायचं आहे, स्काउट डेप्थ आणि रेरॅकची PDF जी आहे त्याचं पूर्ण गॅझेट दिलेलं आहे कोर्समध्ये, फ्री ऑफ कॉस्ट आहे, हे फ्री मटेरियलमध्ये दिलेलं आहे, तर हे तुम्ही बघून घ्या. त्यामध्ये बाकीचे जे आहेत ते न्यूमरिकल रिलेटेड आहे. वेस्ट एनर्जी कॅन बी कन्वर्टेड इंटू युजेबल एनर्जी. कशावर, सोर्सेस लाईक इलेक्ट्रिसिटी, हीट, फ्यूल बाय व्हेरियस मेथड. त्यामध्ये कुठली WT वेस्ट टू एनर्जी इन्क्लूड इन्सिनरेशन, गॅसिफिकेशन, पायरोलिसिस, हे जे आहेत हे महत्त्वाचे मेथड्स आहेत. ठीक आहे, तर कसं कन्वर्ट करायचं. pH ग्रेटर दॅन 11. तर तुम्हाला माहिती pHची रेंज पहिले लक्षात ठेवा, 0 to 14 आहे. 0 म्हणजे पूर्ण ॲसिडिक, 14 म्हणजे पूर्ण बेसिक आणि 7 म्हणजे न्यूट्रल. ठीक आहे, जसं जसं तुम्ही 7पासून 0कडे येता ॲसिडला जाता आणि 7पासून 14कडे जसं येतं तसं हायली अल्कलाईन किंवा बेसिकला जातं. ठीक आहे, बेसला जातं. तर यामध्ये अल्कलाईन म्हणू शकता तुम्ही. फाइंड ब्रिक, तर ब्रिकचं तुम्हाला माहिती क्वांटिटी LBH मीटर क्यूबमध्ये फाइंड करू शकता. डिस्ट्रीब्युशन सिस्टम सगळ्या माहिती तुम्हाला, ग्रिड सिस्टम आहे, रेडियल सिस्टम आहे. ठीक आहे, त्यानंतर तुमचे अजून बरेचसे डेड एंड आहे. ठीक आहे, डेड एंड सिस्टम, ट्री सिस्टम म्हणतो आपण त्याला. तर असे व्हेरियस डिस्ट्रीब्युशन सिस्टम्स आहेत, 4 ते पण कवर केलेलं आहे. टोपायरी हा जरा नवीन कन्सेप्ट आहे. लहानपणी खूप लोकांना कार्टूनची आवड असेल, मिकी माऊस किंवा असं काय बघितलं असेल तर डिझनी आयलँडमध्ये किंवा असून व्हेरियस असे वेगळ्या वेगळ्या शेपचे ट्रीज कट केलेले बघितले असेल. तर हॉर्टिकल्चरची प्रॅक्टिस आहे, ज्यामध्ये क्लिपिंग आणि ट्रेनिंग ऑफ प्लांट्स, टिपिकली एव्हरग्रीन ट्रीज. तर ह्यामध्ये जसं तुम्हाला दिसतं की हे टोपायरी म्हणतो आपण ह्याला. तर बऱ्याचशा गोष्टी आय थिंक आपण आता कवर केलेल्या आहेत. तर आय होप फ्रेंड्स तुम्हाला शॉर्टमध्ये कळालं असेल सेडको ॲनालिसिस आणि आयडिया आली असेल की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. जवळपास ऑलमोस्ट सगळ्या
क्वेश्चन्सला महत्त्वाचे आपण हात लावलेले आहे. जे राहिले ठीक आहे ते कोर्समध्ये आज ना उद्या होऊन जातील कवर. सो दिस वॉज ॲनालिसिस बाय सिव्हिलॅटिक्स फ्रेंड्स. आय होप यू अंडरस्टँड. आणि त्यानुसार ठीक आहे, ह्यावेळेसचा जो टाईम जो आहे तो मिसमॅच झाला, पण तुम्ही मिसमॅच करू नका, अभ्यास कंटिन्यू ठेवा. MIDCचा रिझल्ट जो आहे तो ऑलरेडी आलेला आहे. तसंच आता पुढच्या येणाऱ्या काळात ट्रान्सको खूप महत्त्वाची पोस्ट आहे, ठीक आहे. तर यामध्ये ट्रान्सकोसाठी प्रयत्न करा. आणि अजून येणाऱ्या काळात जे आहे पुढच्या वर्षीच म्हणावं लागेल बाकीचे MNCs, ठीक आहे. त्यानंतर तुमचे जे पण शासकीय जे आहे त्यामध्ये MJP किंवा WRD, PWD येणाऱ्या काळात हे वेकन्सीज परत वेट करणारच आहेत. तर त्यामुळं अभ्यास तर अजिबात बंद करू नका. आज ना उद्या गोल्डन ऑपॉर्च्युनिटी येणार आहे, ठीक आहे. सो हाय फ्रेंड्स, तुम्हाला कळालं असं गृहीत धरून बाकीच्या गोष्टी आपण कोर्समध्ये कवर करूया, ठीक आहे. थँक्यू.